नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट मराठी, बोर्ड महाराष्ट्र, ईयर है 2020 और 21। स्वप्न करूँ साकार ये जो हमारी पोयम है 16 नंबर की, उसका हम लोग पार्ट 2 क्वेश्चन आंसर का आज करने वाले हैं। पहला क्वेश्चन है, ये ब्रीफ क्वेश्चन है, बड़े क्वेश्चन है। या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दात लिहा। या कवितेमध्ये तुम्हाला माहिती आहे ही कविता कशाबद्दल आहे की जे कवी आहेत किशोर पाठक ते काय करत आहेत, तुम्हाला आपल्या भारत देशाबद्दल ते मार्गदर्शन करत आहेत की भारत देश हा प्रगतिशील आहे, विकसनशील असा देश आहे, तर तो विकास त्याचा पूर्णपणे कधी होईल, पूर्ण डेव्हलप कंट्री तो कधी होईल आणि त्याबद्दलच ते स्वप्न बघत आहेत पूर्ण संपूर्ण कवितेमध्ये की भारत देशाचं भविष्य कसं उज्ज्वल होईल। तर तेच त्यांचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचं आहे। क्या करना है, इस क्वेश्चन का मतलब ये होता है कि कवि ने ये कविता में जो भारत देश के लिए सपने देखे हैं वो आपको आपके खुद के वर्ड्स में लिखना है। ठीक है, आंसर स्टार्ट करते हैं। ब्रीफ आंसर लिखते वक्त हमेशा ध्यान में रखिए पोयम का, कि पोयम का नाम और पोएट का नाम और उसकी जो प्रस्तावना होती है वो हमेशा लिखिए। उससे आपका आंसर भी बढ़ता है और वो एक अच्छा इंप्रेशन डालता है सामने वाले पे, मतलब जो चेकर है उस पे। स्वप्न करूँ साकार ये हमारा पोयम का नेम है, इसके लिए मैंने उसको इन्वर्टेड कॉमा में लिखा है, कवि का नाम इन्वर्टेड कॉमा में लिखा है। आप चाहिए तो उसको हाईलाइट करना है तो आप इसको अंडरलाइन भी कर सकते हो, ये भी एक अच्छा इंप्रेशन होता है चेकर पे। स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत। इस कविता स्वप्न करू साकार के कवी किशोर पाठक जी है। या कवितेत त्यांनी शेतीचे महत्त्व, श्रमाचे महत्त्व आणि एकतेचे महत्त्व सांगितले आहे। इस कविता में उन्होंने खेती का महत्व, एग्रीकल्चर, श्रमाचे महत्व, हार्डवर्क का इम्पॉर्टेंस और एकतेचे मतलब यूनिटी इज अ पावर इसके बारे में बताया है। आता नेहमी लक्षात ठेवा, स्वप्न करू साकार याच्यामध्ये जेवढे केवढे ब्रीफ आहेत, जेवढे केवढे मोठे आन्सर आहेत, काव्य सौंदर्य आहे किंवा व्हॉटएव्हर काहीही जे असेल त्याला एकच प्रस्तावना ठेवायची जी तुम्ही सगळीकडे वापरू शकता। वेगवेगळ्या प्रश्नासाठी वेगवेगळी प्रस्तावना बनवू नका, कारण तुम्ही त्यात कन्फ्यूज होता मग। त्यामुळे ही जी एकच प्रस्तावना आहे ती मी काव्य सौंदर्याला पण तुम्हाला वापरलेली दिसेल आणि इथे दोन ब्रीफ आहेत त्यांना सुद्धा वापरलेली दिसेल। एक ही आपको रखना है प्रस्तावना जो उस पूरे चैप्टर के क्वेश्चन आंसर पे आपको लिखनी होगी। अलग अलग क्वेश्चन आंसर के लिए, एक ही चैप्टर के अलग अलग क्वेश्चन आंसर के लिए अलग अलग प्रस्तावना मत बनाइए, उसकी वजह से आप ही कंफ्यूज हो जाओगे। भारतातील, अभी मेन आंसर चालू होता है, भारतातील शेतीचा विकास म्हणजे भारत देशाचा विकास होय असे कवीला वाटते। भारत हा देश कृषीप्रधान देश आहे, जोपर्यंत शेतीचा विकास होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा पूर्णपणे विकास कधीच होणार नाही। तुम्ही कितीही बँक ओपन करा, इन्शुरन्स ओपन करा, टर्शरी सेक्टर तुम्ही कितीही ओपन करा, पण जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही तोपर्यंत संपूर्ण भारत कधीच डेव्हलप होणार नाही। त्यामुळे पहिला मुद्दा, पहिलं कवीचं आपलं स्वप्न तेच आहे की भारत देशाचा विकास म्हणजेच शेतीचा विकास। हिंदी में बताती हूँ, भारत देश का विकास अगर होना है तो हमें पहले खेती का विकास करना पड़ेगा, क्योंकि भारत ये कृषि प्रधान देश है, मेन ऑक्युपेशन यहाँ पे खेती ही है। भारतात शेतीचा विकास होईल आणि शेतात भरपूर पिकेल ऐसे स्वप्न कवि पाहतो। अभी हमारा क्वेश्चन क्या है कि कवि हमारा क्या सपना देख रहा है, तो सबसे पहला वो सपना देख रहा है कि इस भारत देश का अच्छे से विकास हो जाएगा और हमारे भारत देश में भरपूर मतलब बहुत सारा अनाज पैदा होगा। हाँ, पहिलं स्वप्न काय बघतोय कवी की भारत देशात शेतीचा खूप चांगला विकास होईल असं तो स्वप्न बघतोय आणि शेतीचा विकास झाल्यावर खूप धनधान्य आपल्याकडे पिकेल असं पहिलं स्वप्न तो बघतोय। पुढे आहे, भारत देशात जरी लोकसंख्या जास्त असली तरी त्या लोकसंख्येचा उपयोग आपल्याला
उद्योगधंदे वाढवण्यासाठी होऊ शकतो. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी जास्त श्रमशक्ती असे कवीला वाटते. भारत देशात उद्योगधंद्याची भरभराट होईल आणि देशाचा विकास होईल असे स्वप्न कवी पाहतो. आता हे बघा कसं आहे, आपण एखादी निगेटिव्ह गोष्ट जर ठरवली तर तिला आपण पॉझिटिव्ह गोष्टी घडवण्यासाठी यूज करू शकतो. लोकसंख्या वाढ हा आपला प्रॉब्लेम आहे, आपली समस्या आहे की आपलं पॉप्युलेशन जास्त आहे. पण जर त्याला आपण पॉझिटिव्ह वेने बघायचं ठरवलं तर आपण एवढ्या सगळ्या लोकांचं हार्डवर्क आणि श्रमशक्तीचा वापर करून आपला मशिनरीचा कॉस्ट कमी होतो, लोकांना रोजगार मिळतील आणि आपण जास्तीत जास्त उद्योगधंदे वाढवू शकतो असा सुद्धा आपण विचार करू शकतो. कारण लोक जास्त आहे तर लोकांचा उपयोग आपण उद्योगधंद्यांसाठी करू शकतो. म्हणजे जिथे मशिनरीसाठी खर्च येतो तिथे आपण माणसांना तिथे कामाला लावून त्यांना प्रॉपर असं प्रशिक्षण देऊन ट्रेनिंग देऊन आपण त्या लोकांना एक असेट म्हणून यूज करू शकतो, एक आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांकडे पाहू शकतो. ठीक आहे. तर ते इथे सांगितलेलं आहे की भारत देशात लोकसंख्या जरी जास्त असली तरी त्या लोकसंख्येचा आपल्याला वापर होऊ शकतो चांगल्या पद्धतीने उद्योगधंदे वाढवण्यासाठी. कारण जेवढी जास्त लोकसंख्या तेवढ्या जास्त लोकांची पॉवर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकांचा खर्च आपण लक्षात घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या हा प्रॉब्लेम वाटतो, पण लोकांची शक्तीसुद्धा आपल्याला तिथे विचारात घेणं खूप गरजेचं आहे. भारत देशात उद्योगधंद्याची भरभराट होईल असं स्वप्न कोण बघतोय? लेखक बघतोय. आणि जर उद्योगधंदे कुठल्याही देशात वाढले की त्या देशाचा विकास हमखास होतोच आणि आपल्याही देशाचा विकास होईल असं कवी स्वप्न पाहतोय. हिंदी में एक्सप्लेन करती हूँ कि भारत देश में बहुत लोग रहते, लोकसंख्या बहुत ही ज़्यादा है. तो उस ज़्यादा लोकसंख्या का उपयोग हमें उद्योग धंधे मतलब हमें कारखाने बढ़ाने में, बिजनेस बढ़ाने में हमें करना चाहिए. मतलब जितने ज़्यादा लोग उतनी ज़्यादा हमारे पास वर्किंग फोर्स होती है, वर्क फोर्स होती है, एम्प्लॉयर्स होते हैं. तो विद द एम्प्लॉयर हम क्या कर सकते हैं, बहुत अच्छे से बिजनेस को ग्रो कर सकते हैं, बहुत ज़्यादा बिजनेसेस हम बढ़ा सकते हैं. और भारत देशामध्ये मतलब भारत देश में जितने ज़्यादा फैक्ट्रीज, कारखाने, बिजनेस ओपन हो जाएंगे उतना ही हमारा देश क्या हो जाएगा, एक प्रगति के मार्ग पर चला जाएगा. ठीक है, ऐसा सपना कवि देख रहा है. एक तो पहला सपना है उसका कि खेती का प्रोग्रेस होना चाहिए और दूसरा है उद्योग धंधे मतलब जो फैक्ट्री वर्क है, जो बिजनेसेस है वो भी बढ़ने चाहिए. ये दूसरा सपना देख रहा है वो. पुढे आहे, भारत देशात विविध जातीचे आणि धर्माचे लोक राहतात. भारतात विविधता असली तरी सर्व लोक एकजुटीने राहतात. या एकजुटीमुळे भारत देशाचा विकास होईल असे स्वप्न कवी पाहतो. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर इज युनिटी. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा की भारत हा देश खूप लोकांनी बनलाय. त्याच्यामध्ये विविध जातींचे आणि धर्माचे लोक एकत्र राहतात. जरी आपले सण वेगळे असले, विचार वेगळे असले, आपल्या संस्कृती वेगळ्या असल्या तरी सुद्धा आपण एकजुटीने राहतो. म्हणजेच माणुसकीने आपण एकमेकांसोबत राहतो. एवढे आपले क्लॅश होत नाहीत किंवा झाले तरी आपण ते आता एज्युकेशन घेतल्यामुळे आपण ते टाळतो किंवा न्याय किंवा पोलीस यंत्रणा ती सांभाळून घेते. तर असंच जर आपण एकजुटीने राहिलो तरच आपल्या देशाचा विकास होईल. आणि हे स्वप्न देखील कवी पाहतो की भारत देश एकजुटीने राहत आलेला आहेच आणि पुढेही राहतोय असं स्वप्न कोण बघते? कवी बघतोय. कारण कवीला माहिती आहे की एकजुटीमध्येच काय आहे, स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे, सामर्थ्य आहे. ठीक है. तर हिंदी में बताती हूँ कि भारत देश में विविध जाति मतलब अलग अलग जाति पाति के या फिर अलग धर्म के लोग रहते हैं और इसके बावजूद भी उनमें सब में एकजुट है. एकजुट यानी कि यूनिटी है. ठीक है, एकात्मता है और इसी यूनिटी के कारण देश का क्या होता है, विकास होता है. और यही तीसरा सपना देख रहा है हमारा कवि कि सब लोग एक साथ रह रहे हैं प्यार से. आपण सर्वजण एकजुटीने सुंदर भारत घडवू असे स्वप्न कवी पाहतो. मतलब हम सब मिलके यूनिटी, एकजुट मतलब यूनिटी से एक सुंदर, एक ब्यूटीफुल इंडिया हम लोग क्रिएट कर सकते हैं. आपण एक सुंदर भारत घडवू जेव्हा आपण एकत्र असू.
कवी त्याच्या स्वप्नात देशाचे उज्ज्वल भविष्य देखील पाहतो. मतलब कवी खेती में प्रोग्रेस चाहता है, उद्योगधंदे में भरभराट पाहिजे त्याला, त्याच्यानंतर एकजुटीने भारत त्याला पाहिजे, अशी ही 3 स्वप्न बघतोच. पण त्याचबरोबर तो उज्ज्वल भारताचं स्वप्न सुद्धा बघतो, की एक डेव्हलप नेशन म्हणून तो भारताला बघतो, त्याचं स्वप्न बघतो. आणि अशा प्रकारे या कवितेत लेखकाने आपल्या देशाबद्दल अनेक स्वप्न पाहिलेली आहेत. हाँ, और इस तरह से इस पूरे पोयम में कवि जो है, यहाँ पे लेखक हो गए गलती से, कवि जो है उन्होंने हमारे देश के लिए ही बहुत अच्छे अच्छे सपने देखे हैं. ठीक है. सो ये हमारा यहाँ पे पहला आंसर कंप्लीट हो जाता है कि लेखक ने कवि ने जो सपने देखे हैं वो हमें अपने ओन वर्ड्स में लिखना है. तो मैंने ये मेरे ओन वर्ड्स में लिखने की कोशिश की है. मेक इट सिंपल, ये सिंपल रखिए क्योंकि ये आपका क्वेश्चन है, ये स्वमत है. तो आपका जो लेवल है उस लेवल पे उतना ही इजी वे में आपको क्या इंडिया के बारे में लगता है वो लिखिए. ठीक है. आप भी इंडिया में रहते हो, आपको भी कुछ तो लगता होगा भारत देश के बारे में कि उसकी प्रोग्रेस होनी चाहिए, नहीं होनी चाहिए, होनी चाहिए तो कैसे होनी चाहिए. तो आप भी आपका खुद का भी आंसर बना सकते हो. ठीक है. सेकेंड क्वेश्चन, 2 ही क्वेश्चन हमारे इस पोयम में हैं और इसके बाद ओवर. कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. इस कविता में एकजुटीचे महत्त्व सांगितलंय की युनिटी इज अ पॉवर. तर ती गोष्ट, ती कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे की का युनिटीला महत्त्व आहे, एकत्र राहण्याला का महत्त्व आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक है. इस पोयम में कवि हमें बोल रहा है कि यूनाइटेड रहो, यूनाइटेड रहो, साथ में रहो. तो क्यों साथ में क्यों रहना है, इम्पोर्टेंस क्या है यूनिटी का, ये आपको एक्सप्लेन करना है. सो फिर से आप प्रस्तावना लिखोगे. स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. या कवितेत त्यांनी शेतीचे महत्त्व, श्रमाचे महत्त्व आणि एकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. मैं रिपीट नहीं करूँगी, ऊपर मैंने वही एक्सप्लेन किया आपको. भारत, यहाँ से मेन आंसर चालू होता है. मैंने यहाँ पे एक एक लाइन लीव किए हैं, आप प्लीज़ आंसर में एक एक लाइन छोड़िए मत. ये आपको दिखने के लिए अच्छा दिखे इसके लिए मैं लाइन लीव करती हूँ. आपको ये डायरेक्टली पैराग्राफ वाइज पूरा लिखना है. ठीक है. भारत या देशाचा लोकसंख्येमध्ये 2रा क्रमांक लागतो. पहला नंबर लगता है चाइना का, सेकेंड हमारा इंडिया का लगता है. ठीक है. सो वही चीज़ पहले लिखनी है कि भारताचा लोकसंख्येमध्ये 2रा नंबर लागतो. आणि त्यात भर, मतलब उसमें और एक्स्ट्रा क्या होता है कि भारत या देशात अनेक जातींचे, धर्माचे आणि विचारांचे लोक राहतात. एक तो पॉपुलेशन है ही हमारा सबसे बड़ा समस्या, पॉपुलेशन है. सेकेंड और है उसमें एडवांस कि हम एक ही जाति के नहीं, एक ही रिलीजन के लोग नहीं रहते. तो अलग अलग धर्म, अलग अलग रिलीजन का सिस्टम है अभी भी हमारे यहाँ पे, और थॉट प्रोसेस सबका अलग है. सब धर्म का जो थिंकिंग प्रोसेस है, विचारसरणी जी आहे प्रत्येक धर्माची, जातीची, ती वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे आपल्या विचारांमध्ये भरपूर क्लॅशेस होतात. क्लॅश म्हणजेच मतभेद असतात. ओके. आणि ही रियालिटी आहे भारताची. पण असं असलं तरी सुद्धा आपण एवढ्या वर्ष भारतात राहतो आणि असं असून देखील आपल्याला भारतामध्ये एकीचं बळ दिसून येतं. आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे. जेव्हा कुठे भारत हा देश हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जरी डिवाइड झाला असला तरी, जरी कुठल्याही राज्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती झाली, कुठे कुठलं मोठं चक्रीवादळ आलंय किंवा कुठे मोठा पूर आला, तरी सुद्धा प्रत्येक राज्य आणि त्याचं राज्य सरकार हे आपल्याला आर्थिक मदत करतं, पैसे प्रोव्हाइड करतं, आपण फंडिंग जमा करतो आणि त्यांना मदत करतो. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला दिसून येते की आपल्या विचारांमध्ये मतभेद आहेत, संस्कृतीमध्ये मतभेद आहेत, तरी सुद्धा जेव्हा गरज लागते, बॉम्बस्फोट असू द्या किंवा नैसर्गिक आपत्ती असू द्या, आपण एकमेकांना मदत करतो आणि तेव्हा आपण युनायटेड असतो. धर्म वेगळा असला तरी सर्वजण एकमेकांशी माणुसकीने वागतात. आपण जिथे राहतो, ज्या शाळेत आपण शिकतो, त्या शाळेत सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे लोक, आपल्या मित्रमैत्रिणी सुद्धा सगळ्याच मराठी नसतात, सगळेच हिंदी नसतात, सगळेजण वेगवेगळ्या धर्माचे असतात, तरी सुद्धा आपण एकमेकांबरोबर ह्युमॅनिटीने वागतो, माणुसकीने वागतो. नव्या पिढीचा देखील एकात्मतेबद्दल असा सकारात्मक दृष्टिकोन आहे. तुम्ही नवीन पिढी आहात. ठीक आहे.
आणि नवीन पिढीने जर ठरवलं की आम्हाला काही मतभेद करायचे नाही आहेत, आम्हाला काही धर्म मी या धर्माचा मी त्या धर्माचा असं आम्हाला करायचं नाही, आम्ही युनिटीने माणुसकी ह्युमॅनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट असं जर मुलांनी आजच्या नवीन पिढीने ठरवलं तर तो एक सकारात्मक एक पॉझिटिव्ह वे आहे या सगळ्या गोष्टीमधून भारत देशाला बाहेर काढण्याचा. आणि या देशावर आणि या देशाच्या मातीवर सर्वांचा समान अधिकार आहे ही जाणीव सर्वांच्या मनात आहे. भारत हा देश कोणा एकाचा नसून या भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा या जन्मभूमीवर अधिकार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्यामुळे आपण या भारत देशाचे संरक्षण स्वतःच केले पाहिजे. ही सगळ्यांना भावना मनात असली पाहिजे. ठीक आहे. हे सगळं मी का सांगते आहे देशाबद्दल, कारण प्रश्नच आपला तसा आहे एकात्मतेबद्दल. हिंदी में बताती हूँ. हमारे भारत देश में हमारा सेकंड नंबर लगता है पॉपुलेशन में, लोक संख्या में, और उसमें भी एक्स्ट्रा प्रॉब्लम हमारे यहाँ पे है कि हमारे यहाँ अलग जाति के, धर्म के और विचार के लोग रहते हैं, पर फिर भी आप देखेंगे तो भारत में आपको यूनिटी दिखाई देती है. हम अगर हमारा धर्म भी अलग होता है तो भी हम एक दूसरे से मानुसकीने मतलब इंसानियत से बात करते हैं. आप आपका खुद का स्कूल का एग्जाम्पल लीजिए. बहुत सारे अलग अलग जाति के धर्म के बच्चे होते हैं, पर एक दूसरे से कभी भी झगड़ा होता है तो जाति पाति से बच्चे झगड़ते नहीं हैं, धर्म से झगड़ते नहीं हैं, ऐसे अनबन हो जाती है. पर वैसे तो आपको उनमें हमेशा यूनिटी दिखाई देती है, बच्चों में प्यार दिखाई देता है एक दूसरे के लिए. नव्या पीढ़ी मतलब न्यू जनरेशन, बच्चे ये हर देश का एक नया जनरेशन होता है. अगर बच्चों को आप अच्छा सिखाएंगे तो वो देश को आगे लेके जाते हैं. ठीक है. सो ये जो न्यू जनरेशन है उनको भी ये बताना चाहिए कि एकात्मता मतलब यूनिटी इज़ अ पावर, और वही सकारात्मक दृष्टिकोण, वही पॉजिटिव, सकारात्मक मतलब पॉजिटिव, दृष्टिकोण मतलब एटीट्यूड, वही पॉजिटिव एटीट्यूड जो नए बच्चे हैं वो आगे लेके जाएंगे और देश को आगे बढ़ाएंगे. और इस मिट्टी पे और इस देश पे सबका इक्वल अधिकार है. जो जो इस भारत भूमि पे जिन्होंने जन्म लिया है उनका सभी का इस भारत भूमि पे इक्वल राइट है. किसी का ज़्यादा किसी का कम ऐसा नहीं है, और ये सबको पता है और होना ही चाहिए. पुढे आन्सर बघूया. आपण एकजुटीमुळे शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास करू शकतो. बघा, जर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही एकत्र काम कराल, त्याच्यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पन्न जास्त मिळतं. त्यामुळे एकजुटीमध्ये खूप पॉवर आहे. आणि जर तुम्ही एकत्र काम केलं तर तुमच्या शेतीचा विकास होईल, तुमच्या बिझनेस म्हणजेच उद्योगधंद्यांचा विकास होईल. सर्वांच्या श्रमशक्तीने आपण आपल्या भारत देशाचा विकास करू शकतो. म्हणजे सगळेजण जर एकत्र आले आणि सगळ्यांची मेहनत आणि सगळ्यांचं हार्डवर्क एकत्र झालं तर आपण आपल्या देशाचा नक्की विकास करू. अशा प्रकारे एकात्मतेचे महत्त्व कवी आपल्याला या कवितेतून समजावून सांगतात. आणि अशा प्रकारे कवी तोच प्रयत्न करत आहे या कवितेमधून की बघा, युनिटी इज अ पॉवर, आणि ही आपल्याला गोष्ट समजून घेतली पाहिजे. ठीक है. हिंदी में बताती हूँ कि अगर हम जो लोग मिलजुल के काम करते हैं तो हम खेती भी अच्छे तरीके से डेवलप कर सकते हैं, बिजनेसेस भी अच्छे तरह से हम लोग उनका विकास कर सकते हैं. सभी लोगों की श्रम शक्ति मतलब सभी लोगों का हार्डवर्क यूनाइटेड हो जाएगा अगर हम यूनिटी से रहेंगे, और हमारे देश का विकास इजीली हो जाएगा. और इस तरह से ही कवि क्या कर रहा है, इम्पोर्टेंस बता रहा है एकात्मते से, मतलब यूनिटी इज अ पावर का वो इम्पोर्टेंस इसी कविता में वो बता रहा है इस तरह से. ओके. आय होप तुम्हाला ही दोन उत्तरं कळली असतील. आणि याचा PDF मी सेम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, किंवा तुम्ही याचे स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता जेव्हा व्हिडिओ चालू असतो तेव्हा. आणि आय होप जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, आणि शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे देशाचा विकास तर आपण करूच, पुढे मोठे होऊन चांगले चांगले जॉब्स मिळू आणि देशाचा विकास करू. पण सध्या आपल्या हातात एवढंच आहे की आपण एज्युकेशनचा तरी एकमेकांना विकास करू शकतो. एज्युकेशन आपण फ्रीली प्रोव्हाइड करू शकतो, जे भरपूर कॉस्टली झालं आहे आजच्या काळात. तर एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे खूप जणांचा फायदा होतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेअर करत जा. तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, बिल्डिंगचा ग्रुप असेल, शाळेचा ग्रुप असेल, शेअर करा. कारण प्रत्येकाचा अधिकार हा शिक्षणावर आहे. शिक्षण हे सगळ्यांसाठी फ्री असलं पाहिजे. त्यामुळे तुम्हीसुद्धा या गोष्टीला हातभार लावू शकता. ठीक आहे. आणि बेल आयकॉनला आठवणीने क्लिक करा, कारण नवीन व्हिडिओ येतात. तुम्हाला कधी कळत नाही, नोटिफिकेशन
आलं की आपल्याला ॲटलिस्ट कळतं की हा चला व्हिडिओ आला, आत्ता गडबडीत असलो तरी नंतर बघू. ठीक आहे. अँड थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ आपण घेऊन येऊया. आणि मोस्ट ऑफ ज्या बाकी असलेल्या व्याकरण विभागावरच्या आहेत किंवा निबंधाच्या, त्या व्हिडिओसुद्धा आता लवकरात लवकर येतील. या पुढचा व्हिडिओ असणार आहे व्युत्पत्ती कोश, आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या धड्यांचे क्वेश्चन आन्सर संपत आहेत. आणि मग पुन्हा आपण पत्रलेखन आणि जे रायटिंग स्किल आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद.